हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स हा चॅप्टर बघतोय आपण आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे पॉप्युलेशन ग्रोथ. तर हा पॉईंट बघण्याआधी आपण पॉप्युलेशन आणि इकॉलॉजिकल पॉप्युलेशन या दोन टर्मची इंट्रोडक्शन बघूया, जेणेकरून पॉप्युलेशन ग्रोथ आपल्याला इझिली समजेल. तर इंट्रोडक्शन बघा. अ साइज ऑफ पॉप्युलेशन कॅन सपोर्ट a lot of things or lot of status in habitat. Population size in a natural habitat could be a less than 10 or go into the millions. तर इकॉलॉजिकल पॉप्युलेशन ही जी काही टर्म आहे किंवा साईज ऑफ पॉप्युलेशन ही जी काही टर्म आहे हे ॲक्च्युली नॅचरल हॅबिटॅटचं स्टेटस सांगत असते. बघा, अगदी समजायला सोपी असणारी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी बायोमास चांगला आहे किंवा पॉप्युलेशन एखाद्या स्पेसिसचं जास्त आहे, तर याचा अर्थ इनडायरेक्टली असा होतो की तिथे नॅचरल रिसोर्सेसचं प्रमाण चांगलं आहे आणि तिथल्या ॲनिमल्सना खूप जास्त कॉम्पिटिशन करावं लागत नाही. इन जनरल मला असं म्हणायचं आहे की तिथे फेवरेबल कंडिशन आहे. आता हे साईज ऑफ पॉप्युलेशन हे अगदी 10 इंडिव्हिज्युअलपासून मिलियनपर्यंत असू शकतं. नेक्स्ट पॉईंट बघा. पॉप्युलेशन साईज, मोर टेक्निकली कॉल्ड पॉप्युलेशन डेन्सिटी, need not necessarily be measured in a numbers only. ॲक्च्युली पॉप्युलेशन साईज किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी याची डेफिनेशन काय आहे? द इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट ॲट पर्टिक्युलर सरफेस एरिया ऑर युनिट एरिया इन अ गिवन टाईम. ठीक आहे. तर पॉप्युलेशन डेन्सिटी मेजर करण्यासाठी फक्त नंबरचा आधार घेणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. याचं कारण सांगते तुम्हाला. ह्युमन बिईंगसाठी हे अगदी सोपं आहे की एका पर्टिक्युलर एरियामध्ये किती माणसं राहतात हे आपण काउंट करू शकतो. पण जे अदर ॲनिमल्स आहेत, जे फॉरेस्ट एरियामध्ये किंवा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतात, यांची पॉप्युलेशन डेन्सिटी मेजर करायला फक्त नंबरचा अंतर्भाव करणं किंवा फक्त नंबर कन्सिडर करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण बघा, हे जे काही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करणारे काही क्रिएचर असतात, हे मोस्ट ऑफ कसे असतात तर सीझनल असतात. काही समर स्लीप घेतात, काही विंटर स्लीप घेतात, काही जण कसे असतात नॉक्टर्नल असतात. बरोबर आहे. त्यांची लाईफ सायकल वेगळी असते किंवा त्यांची पूर्ण लाईफ सायकलमध्ये हाफ कंडिशनमध्ये ते झोपलेलेच असतात. मग अशा ॲनिमलचा ॲक्च्युली नंबर करणं खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून पॉप्युलेशन साईज हे फक्त नंबरच्या आधारे आपण एक्सप्लेन करू शकत नाही. तर त्यासाठी आणखी इकॉलॉजिकल टर्मॉलॉजीचा विचार करावा लागतो. आता इथे त्यांनी आपल्याला एक छान एक्झाम्पल दिलं आहे की फक्त एका रिसोर्सचा किंवा एका डेटाबेसचा वापर करून आपण एखाद्या बायोमासचा विचार किंवा पॉप्युलेशनचा विचार करू शकत नाही. याचं एक्झाम्पल बघा काय आहे. इन ॲन एरिया इफ देर आर मिलियन ऑफ ॲंट्स बट ओनली फ्यू ॲनिमल्स विच फीड ऑन देम, stating that a population density of this particular predators is very low. It will be misleading. तर इथे त्याने आपल्याला काय सांगितलंय, एक पर्टिक्युलर हॅबिटॅट आहे आणि तिथे ॲंट्स जे आहेत यांचं पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणजे मिलियन ऑफ आहे, आणि त्याच्यावरती काही प्रेडिटर्स डिपेंड आहेत फूड पर्पजसाठी. तर त्याने आपल्याला असं सांगितलंय की जर ॲंटच्या पॉप्युलेशनवर आपण त्यांच्यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड असणाऱ्या प्रिडिटर्सचा पॉप्युलेशन डेन्सिटी जर काउंट करायची ठरवली तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ती कशी काय चुकीची आहे बघा, काही ॲनिमल्स जे असतात त्यांची लाईफ सायकल मी आधी सांगितल्याप्रमाणे ही अर्धी जी आहे ही विंटर स्लीपमध्ये किंवा समर स्लीपमध्ये जाते. बरोबर आहे. आणि काही ॲनिमल्स जे असतात हे फूड पर्पजसाठी फक्त एकाच रिसोर्सवरती डिपेंड राहतील अशी शक्यता कमी आहे. ते अदर इन्सेक्टवरती पण डिपेंड असू शकतात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वन थिंग, जो डेटाबेस आपल्याला मिळालेला आहे, जो डेटा तुम्हाला मिळालेला आहे, हा एक्झॅक्टली करेक्टच असेल याची सुद्धा काही गॅरंटी नाही. कारण का
की हे प्रेडेटर्स जे आहेत त्या प्रेडेटरची साईज जी आहे ही खूप जास्त किंवा खूप कमीसुद्धा असू शकते. म्हणजे मी म्हणते काय, तर व्हॉल्यूम जो आहे बॉडीचा हे मोठेही असू शकतात आणि छोटाही असू शकतो. हे आपल्याला दृश्य स्वरूपी नुसता डोळ्याने दिसतीलही आणि दिसणारही नाहीत. मग या एका पर्टिक्युलर डेटावरती आपण पूर्णपणे त्या पॉप्युलेशन डेन्सिटीचा विचार करणं ही चुकीची गोष्ट आहे. तर अशा पर्टिक्युलर कंडिशनमध्ये मिसलिडिंग होऊ नये म्हणून तर आपण काय करू शकतो, तर अदर इकॉलॉजिकल फॅक्टर्सचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि सगळ्यात मोठा इकॉलॉजिकल फॅक्टर जो आहे हा जनरली करेक्ट पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याला सांगू शकतो, तो आहे बायोमास. ठीक आहे. आणि बायोमास म्हणजे काय, अ फ्लोरा अँड फोना ऑर अ बायोडायव्हर्सिटी अ नंबर ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट ॲट पर्टिक्युलर एरिया. इट इज अ बायोमास. तर बघा, in a such cases biomass is a more meaningful measure of the population size or population density. अशा केसमध्ये आपण काय करतो, तर बायोमासला एक असा मिनिंगफुल मेजर म्हणून कन्सिडर करतो ज्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट पॉप्युलेशन साईज किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी मेजर करता यावी. पॉईंट काय आहे बघा, टोटल नंबर इज अगेन नॉट अन इझी अडॅप्टेबल मेजर. If the population is huge and counting is impossible or very time consuming. ठीक आहे. जर व्हेरी टाईम कन्झ्युमिंग मेथड असेल किंवा खूप जास्त वेळ लागत असेल पॉप्युलेशन काउंट करताना, किंवा पॉप्युलेशन काउंटिंग करणं इम्पॉसिबल असेल, कारण का बऱ्याचशा ऑर्गॅनिझमची लाईफ सायकल ही वेगवेगळी असते. काही नॉक्टर्नल असतात, काही समर स्लीप विंटर स्लीपमध्ये असतात. त्यांचं काउंटिंग कसं करणार, कारण ते हिडन स्पेसवरती लपलेले असतात. तर अशी कंडिशन असेल किंवा पॉप्युलेशन इतकं जास्त असेल की काउंटिंग करणं इम्पॉसिबल आहे, तर अशा वेळेला सायंटिस्ट वेगवेगळ्या मेथडॉलॉजीचा विचार करतात. आणि त्यापैकी एक मेथड जी आहे ती आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. ठीक आहे. आता रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय बघा, आणि ती कोणत्या स्पेसेससाठी यूज केली जाते ते आपण बघूया. रिलेटिव्ह डेन्सिटी ही जनरली इन्सेक्ट्स किंवा बर्ड्स अशा क्रिएचरसाठी यूज केली जाते ज्यांना काउंट करणं खूप कठीण आहे. कारण बघा, बरेचसे बर्ड्स जे आहेत किंवा स्पेसेस ज्या आहेत या मायग्रेट करत असतात किंवा त्या एका ठिकाणी राहत नाहीत. मग यांच्यासाठी रिलेटिव्ह डेन्सिटी ही कन्सेप्ट वापरली जाते. याच्यामध्ये एकदम सिम्पल फिनॉमिनन वापरतात. तो काय आहे बघा, द नंबर ऑफ बर्ड्स ऑर इन्सेक्ट कॉट पर ट्रॅप इज गुड इनफ मेजर ऑफ देअर टोटल पॉप्युलेशन डेन्सिटी. ठीक आहे. एक ट्रॅप तयार करतात आणि त्या ट्रॅपमध्ये बर्ड्स आणि इन्सेक्टना ट्रॅप केलं जातं. तिथे जेवढ्या बर्ड्सना किंवा इन्सेक्टना ट्रॅप केलं जाईल त्यांच्या आधारे इनडायरेक्टली आपण ॲक्च्युली त्या स्पेसेसचा पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल किंवा पॉप्युलेशन साईज किती असेल हे काउंट करू शकतो. आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी is nothing but counting of population size indirectly without actually counting particular individuals or seeing them. आता आपण बघतोय पॉप्युलेशन ग्रोथ. तर बघा, the size of population of any species is a dynamic parameter. It keeps changing with the time depending on various factors including food, predation pressure and adverse weather. In fact, तर बघा, साईज ऑफ पॉप्युलेशन ही जी कन्सेप्ट आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. याचं कारण असं की एखाद्या स्पेसिसचं पॉप्युलेशन साईज ही पर्टिक्युलर हॅबिटॅटचा स्टेटस सांगत असते. आणि हीच पॉप्युलेशन साईज ही नेहमी बदलत जाणारी कन्सेप्ट आहे. बघा, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर एखाद्या स्पेसिसचं पॉप्युलेशन चांगलं असेल तर याचं मिनिंग असं आहे की तिथे त्या स्पेसिसला कमी कॉम्पिटिशन थ्रू जावं लागतं आणि तिथे नॅचरल रिसोर्सेस हे चांगल्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणूनच पॉप्युलेशन साईज ही नेहमी बदलत जाणारी कन्सेप्ट आहे आणि ती प्रिडिशन प्रेशर, फूड अवेबिलिटी आणि ॲडवर्स वेदर यांच्यावरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली डिपेंड आहे.
नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं बघा, इन फॅक्ट these changes in population density give us some idea about increasing and decreasing of the particular population growth of any species. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि त्याच्यानंतर चेंजेस इन पॉप्युलेशन डेन्सिटी हे ॲक्च्युली आपल्याला एक बेसिक आयडिया देत असते की त्या स्पेसिसचा, पर्टिक्युलर स्पेसिसचा पॉप्युलेशन रेट काय असेल. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट ड्युरिंग अ गिवन टाइम पिरियड, इट इज डायरेक्टली डिपेंड ऑन द 4 changes or 4 basic processes. And those 4 basic processes are new birth, death, immigration and immigration. Next point बघा. New birth and immigration contributes to increase population density. ठीक आहे. न्यू बर्थ आणि ॲमिग्रेशन हे 2 कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. हे काय करतात तर पॉप्युलेशन डेन्सिटी वाढवतात, इन्क्रीज करतात. आता न्यू बर्थ म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. आता ॲमिग्रेशन म्हणजे काय बघूया. तर ॲमिग्रेशन इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसिस दॅट हॅव टू कम इन दॅट पर्टिक्युलर हॅबिटॅट. ठीक आहे. इतर ठिकाणापासून ज्या वेळेला एखादी स्पेसिस मायग्रेट करते आणि पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये येते, तर याचा अर्थ असा होतो की त्या पर्टिक्युलर स्पेसिसचा नंबर वाढला. बघा, एका पर्टिक्युलर हॅबिटॅटचा विचार करा. या हॅबिटॅटमध्ये काय आहे, एक पर्टिक्युलर स्पेसिस आहे. फॉर एक्झाम्पल असं बघूया, आपण मकाऊ पॅरोट जे आहेत यांचे स्पेसिस कन्सिडर करूया. तर एका हॅबिटॅटमध्ये मकाऊ पॅरोट्स आहेत. तर यांची पॉप्युलेशन डेन्सिटी कधी इन्क्रीज होईल, ज्या वेळेला ते न्यू बर्थ देतील. हे एक कॉमन कन्सेप्ट. आणि दुसरी गोष्ट आहे ती कोणती तर ॲमिग्रेशन. ॲमिग्रेशनमध्ये काय होतं तर दुसऱ्या हॅबिटॅटमध्ये असणारे मकाऊ पॅरोट्स जे आहेत हे काय करतात, मायग्रेट होतात आणि आपण जो पर्टिक्युलर हॅबिटॅटची पॉप्युलेशन डेन्सिटी काउंट करतो आहे तिथे येऊन काय करतात तर राहतात. ठीक आहे. तर ह्या दोन्ही वेळेला काय होतं तर त्या पर्टिक्युलर स्पेसिसचा नंबर, इंडिव्हिज्युअलचा नंबर इन्क्रीज होतो, पॉप्युलेशन साईज इन्क्रीज होते. म्हणून आपण काय म्हणतो तर न्यू बर्थ आणि ॲमिग्रेशन, these 2 concepts are responsible for increase in population size. Next, exact opposite, deaths and immigration leads to decrease in population density. जशी की पॉप्युलेशन डेन्सिटी न्यू बर्थ आणि ॲमिग्रेशनमुळे इन्क्रीज होत होती, त्याच पद्धतीनं डेथ आणि इमिग्रेशननी ते काय होते, डिक्रीज होते. ॲमिग्रेशन म्हणजे काय की एखादा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल दुसऱ्या हॅबिटॅटमधून येतात आणि आपण काउंट करत असलेल्या हॅबिटॅटच्या ठिकाणी राहतात. एमिग्रेशनमध्ये एक्झॅक्टली अपोजिट होतं. एमिग्रेशन इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पर्टिक्युलर पॉप्युलेशन हू लेफ्ट द हॅबिटॅट. या कन्सेप्टमध्ये काय होतं तर त्या हॅबिटॅटमधून त्या स्पेसिस किंवा ते इंडिव्हिज्युअल काय करतात, बाहेर पडतात. मग कारण काही असू दे, तिथे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ॲडवर्स असू देत किंवा तिथे जास्त कॉम्पिटिशन असेल फूड मटेरियल आणि वॉटरसाठी, तर अशा वेळेला इंडिव्हिज्युअल्स काय करतात तो हॅबिटॅट लेफ्ट करतात. तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की न्यू बर्थ आणि इमिग्रेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज पॉप्युलेशन आणि डेथ अँड इमायग्रेशन इज लीड्स टू डिक्रीज पॉप्युलेशन. म्हणून पॉप्युलेशन डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा, NT. NT मीन्स व्हॉट, पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट गिवन टाईम, प्लस B+I मीन्स बर्थ रेट प्लस ॲमिग्रेशन, मायनस D+E, D फॉर डेथ अँड E फॉर इमिग्रेशन. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं की बर्थ रेट अँड ॲमिग्रेशन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन डेन्सिटी. And D+E, D means death and E means immigration, which is responsible for decreasing of population rate. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला जो आहे हा जनरली आपण पॉप्युलेशन डेन्सिटी काउंट करण्यासाठी वापरतो. या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत हे आपण MCQच्या वेळेला बघूया. ठीक आहे. आणि आत्ता आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे ग्रोथ मॉडेल. तर डेफिनेशन बघा, growth of population with time shows specific and predictable patterns
and those patterns are known as growth models. एका टिपिकल टाईम पिरियडमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ जितकी असते त्याच्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की नेक्स्ट जनरेशनमध्ये पॉप्युलेशनचा रेट का असू शकेल. ठीक आहे, एक्झाम्पल सांगते तर गिवन टाईम पिरियडमध्ये रिप्रोडक्टिव्ह एज असणाऱ्या इंडिव्हिज्युअलचा नंबर जर जास्त असेल तर याचा अर्थ असा होतो की काही दिवसानंतर एका टिपिकल टाईम पिरियडमध्ये त्या स्पेसेसचा काउंट जो आहे किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती जास्त असणार आहे. ठीक आहे, आता या पद्धतीनुसार ग्रोथ मॉडेलचे 2 पार्ट पडतात, 2 टाईप पडतात. त्यापैकी पहिला टाईप जो आहे तो आहे एक्सपोन्शियल ग्रोथ आणि दुसरा जो आहे तो आहे लॉजिस्टिक ग्रोथ. ठीक आहे, तर पहिला जो टाईप आहे एक्सपोन्शियल ग्रोथ तो आपण बघतोय. Resources like food, space are essential for any growth of population. Ideally, when resources in a habitat are unlimited, each species has the ability to fully release an innate potential to growth in numbers. Then the population growth is an exponential or geometric proportion. तर बघा, एक्सपोन्शियल ग्रोथ किंवा जॉमेट्रिक प्रपोर्शनमध्ये असणारी ग्रोथ केव्हा दिसते, ज्या वेळेला हॅबिटॅटमध्ये सगळे नॅचरल रिसोर्सेस अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असतील किंवा तिथे असणाऱ्या स्पेसेसना जगण्यासाठी फार कॉम्पिटिशन करावी लागत नसेल, सगळं काही इझिली अवेलेबल असेल किंवा फेवरेबल कंडिशन असेल, अशा वेळेला एक्सपोन्शियल फेज दिसते. अर्थात आयडियल कंडिशन असताना पॉप्युलेशन रेट किंवा रिप्रोडक्टिव्ह रेटसुद्धा जास्त असतो. तर बघा, इथे पॉप्युलेशन साईज वर्सेस टाईमचा ग्राफ आपल्याला दाखवला आहे आणि याच्यामध्ये ग्राफ जो आहे हा कसा आहे तर अशा पद्धतीचा, म्हणजे एक्सपोन्शियल स्टेजमधला. आणि म्हणून आपण या पॅटर्नला काय म्हणतो, या ग्रोथ मॉडेलला काय म्हणतो, एक्सपोन्शियल ग्रोथ मॉडेल. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, एक्सपोन्शियल ग्रोथ मॉडेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह रेट हा हाय असतो आणि तिथे नेहमी आयडियल कंडिशन किंवा फेवरेबल कंडिशन अवेलेबल असतात त्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये. ठीक आहे, एक्सपोन्शियल ग्रोथ मॉडेलचं एक्सप्लेनेशन बघूया. बघा, एव्हरी स्पेसिस इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग एक्सपोन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्सेस अँड कंडिशन इज फेवरेबल. ठीक आहे, ज्यावेळेला फेवरेबल वेदर कंडिशन असतील, इकॉलॉजिकल कंडिशन असतील आणि सगळे रिसोर्सेस जर अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असतील तर अर्थातच तिथल्या स्पेसिस या कशा ग्रो होतात, एक्सपोन्शियली ग्रो होतात, चांगल्या ग्रो होतात आणि एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये किंवा शॉर्ट टाईम पिरियडमध्ये त्यांचं पॉप्युलेशन डेन्सिटी ही इन्क्रीज होते. आता डार्विनने आपल्याला काय सांगितलं बघा, डार्विन हा सायंटिस्ट होता, हा इव्होल्युशनमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा सायंटिस्ट आहे. तर त्याने आपल्याला असं सांगितलं, डार्विन शो हाऊ इवन अ स्लो ग्रोईंग ॲनिमल्स लाईक एलिफंट कुड रिचेस नंबरस नंबर वेन द फेवरेबल कंडिशन ऑर अनलिमिटेड रिसोर्सेस आर अवेलेबल. ठीक आहे, तर डार्विनने आपल्याला काय सांगितलं आहे, जरी एखाद्या ॲनिमलची लाईफ सायकल खूप स्लो असेल, फॉर एक्झाम्पल एलिफंट, तर हे ॲनिमलसुद्धा ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन अवेलेबल असतात किंवा त्यांना फार कॉम्पिटिशन करावी लागत नाही नॅचरल रिसोर्सेससाठी, स्पेस व्यवस्थित अवेलेबल असते, फूड मटेरियल व्यवस्थित अवेलेबल असतं, अशा वेळेला हे ॲनिमलसुद्धा चांगला रिप्रोडक्टिव्ह रेट दाखवतात आणि एक्सपोन्शियल ग्रोथ मॉडेल दाखवतात. बघा, बट रिसोर्सेस लाईक फूड अँड स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. दे मे बी इन अ बिगिनिंग, but as the population density increases, so does the competition for those resources, resulting in slowdown in the rate at which the original population was going. And this result in logistic or sigmoid growth curve. बघा, त्यांनी तर आपल्याला काय सांगितलं, जरी सुरुवातीच्या काळात जरी फूड आणि स्पेस हा अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तरीसुद्धा ही नेहमी कायमस्वरूपी राहणारी गोष्ट नाही. कारण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, वेदर असो, इकॉलॉजिकल कंडिशन्स असोत किंवा रिसोर्सेस असोत, हे नेहमी बदलत असतात. ठीक आहे, जर एक्सपोन्शियल ग्रोथ फेजमध्ये पॉप्युलेशन रेट इन्क्रीज झाला तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या जनरेशनला
रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर म्हणजेच एक्सपोन्शियल स्टेज नंतर जे काही इंडिव्हिज्युअल बर्थ घेतील किंवा जन्माला येतील त्यांना या रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन करावं लागेल. आणि याचा परिणाम असा होईल की जो ग्रोथ रेट किंवा जो रिप्रोडक्टिव्ह रेट आता एक्सपोन्शियल स्टेजला होता, हा एक्सपोन्शियल स्टेजला असणारा ग्रोथ रेट परत डिक्लाइन स्टेजला जायला सुरुवात होईल. आणि त्यावेळेला जो ग्रोथ पॅटर्न या ग्राफकडून दाखवला जातो याला म्हणतात लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल और लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. ठीक आहे. याला आणखी एक नाव आहे सिग्मॉइड ग्रोथ कर्व. सिग्मॉइड ग्रोथ कर्व किंवा लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल ही एक अशी कंडिशन आहे किंवा की जिथे नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड फॉर्ममध्ये आहेत आणि पॉप्युलेशन डेन्सिटी डिक्रीजिंग स्टेजमध्ये आहे. ठीक आहे. आणि इथे तेच ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करू शकतील जे एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करून घेतात, एन्व्हायरमेंटशी स्वतःला मॅच करून घेतात. आता लॉजिस्टिक ग्रोथ कर्व का आहे हा पॉईंट आपण उद्या बघूया. आणि त्याचबरोबर उद्या आपण लॉजिस्टिक ग्रोथ कर्व आणि एक्सपोन्शियल ग्रोथ कर्व या दोघांमध्ये डिफरन्स बघूयात. तर हे 2 पॉईंट तुम्ही उद्या वाचून यायचे आहेत. तर चला आता आपण उद्या भेटूया. बाय.